घनसावंगी तालुक्यातील अत्यंत मोठी व एक महत्त्वाची बातमी हाती येत आहे। तीर्थपुरीमध्ये दिवसाढवळ्या चोरट्यांनी पंचमुखी गणेश मंदिरातील चांदीचा मुकुट चोरून नेलाय। दरम्यान मंदिराबाहेर भंडाऱ्याचा कार्यक्रम असतानाही चोरट्याने दिवसाढवळ्या चांदीचा मुकुट चोरल्यामुळे एकच खळबळ उडाली। जोपर्यंत पोलीस मुकुटाचा शोध लावत नाहीत तोपर्यंत तीर्थपुरीतील गणेश विसर्जन होणार नाही असा आक्रमक पवित्रा जो आहे तो ग्रामस्थांनी घेतलाय। जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील ग्रामदैवत असलेल्या पंचमुखी गणेश मंदिरातील गणपतीच्या मूर्तीवरील चांदीचा मुकुटच चोरट्यांनी दिवसाढवळ्या लंपास केला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली। आज रविवारी पंचमुखी गणेश मंदिरातील गणेश मंडळाकडून भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। या भंडाऱ्याच्या कार्यक्रमामध्ये गणेश मंडळाचे पदाधिकारी व्यस्त असतानाच दुपारच्या सुमारास चोरट्यांनी चक्क दिवसाढवळ्याच गणपती मंदिरातील जवळपास अर्धा किलो चांदीचा मुकुट चोरून नेलाय। या घटनेमुळे तीर्थपुरीसह परिसरामध्ये एकच खळबळ उडाली। या प्रकरणी तीर्थपुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली असून तीर्थपुरी पोलिसांनी या चांदीच्या मुकुटाचा व चोरट्याचा तात्काळ शोध लावून हा मुकुट हस्तगत करावा, नसता तीर्थपुरीतील एकाही गणेश मंडळाचे गणेश विसर्जन होणार नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतलाय। दरम्यान गणपती मंदिरातील CCTV फुटेजमध्ये 2 चोरटे मंदिरामध्ये गेल्याचे व मोटारसायकलवरून पसार झाल्याचे दिसून येत आहे। याबरोबरच तीर्थपुरीमध्ये सकाळपासूनच या चोरट्याने आमच्याकडे गणपतीचा भंडारा आहे असे म्हणून वर्गणीही गोळा केली होती, तर काही ठिकाणी लोखंडाचे कोयतेही विक्रीला आणले होते असे बहाणे करून या चोरट्याने चक्क गणपती मंदिरातील मुकुटच दिवसाढवळ्याच लंपास केला। या घटनेमुळे तीर्थपुरीसह परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। नमस्कार, मी शैलेंद्र शिवाजीराव पवार, तीर्थपुरी उपनगराध्यक्ष। आमच्या गावातलं हे आमच्या घरासमोरचं खूप पुरातन असं मंदिर आहे। गणपतीचं पंचमुखी मंदिर असून या मंदिराला आम्हाला कळत नाही तेव्हापासून चांदीचा मुकुट, चांदीचे त्याचे डोळे, इतर सगळे त्याचे जे काही वस्त्र होते जे आम्ही फक्त कधी कार्यक्रम असला, काही गणपतीचा कार्यक्रम असेल किंवा चतुर्थी असेल त्यानिमित्त आम्ही त्याला सजवायचं काम करत असतो। एरवी हा मुकुट नसतो, पण आज भंडाऱ्याचा कार्यक्रम होता त्यानिमित्त आम्ही सगळेच गल्लीतील सर्व सहकारी, आमचे गणपती मंडळाचे सगळे सहकारी जेव घालण्याच्या कार्यक्रमात व्यस्त असताना दुपारी साधारण 2 वाजेच्या वेळेस CCTV पण आहेत, CCTVचे फुटेज पण उपलब्ध आहेत। त्यावेळेस आमच्या गणपतीचा जो चांदीचा मुकुट आहे तो चोरीला गेलेला आहे। साधारण एक 400 ते 500 ग्रामचा तो मुकुट असावा असा एक जुन्या लोकांचा एक अंदाज आहे आणि त्याप्रमाणे आम्ही तशा प्रकारची फिर्याद पण पोलीस स्टेशन तीर्थपुरी येथे दाखल केली असून लोकांच्या संतप्त अशा भावना आहेत आणि आमच्या सर्वच गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे शेवटी ग्रामदैवत आहे आणि ग्रामदैवत असल्यामुळं भर दुपारी अशी घटना घडणं हे अशोभनीय आहे आणि त्यामुळं पोलिसांच्या याच्यावरच हा संशयाचा सगळा हे यायला लागला की याला कोण पाठबळ देते अशा घटनेला। लवकरात लवकर याचा छडा लावून मुकुट गणपतीचा हस्तगत करण्यात यावा, नाही जर हस्तगत केला तर गणपती मंडळाच्या आमच्या यांनी निर्णय घेतला आहे की आम्ही गणपतीचं विसर्जन जोपर्यंत मुकुट मिळणार नाही तोपर्यंत करणार नाही। वीडियो बन का फोटो बन आगे पार्ट दिन कर पार्ट पार्ट दिन पार्ट 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 दिन पार्ट को ब्रेक पार्ट हर किलो का हर किलो Vai kita buat dulu. Dulu jadi. Laptop jadi keluar ya,
Dumau jildi nanu. Dumau bas. Dumau bas. Navel hasto ramsa bitta. Navel hasto ramsa bitta. Video one का फोटो काढ. आगे पाठवून दिली. पाठवून दिली. पाठवून दिली. घर केला. Vai kita buat Dumau jadi Dumau. Nakal jadi keluar ya sekarang. Dumau jadi mana? Dumau mas. Dumau mas.